एक छोटा विषय परत एकदा विषय तसा खोल पण सांगितलं थोडक्यात आपणही तसा प्रयत्न करूया समजून घ्यायचा. परिचितही असतात, हे परिचित असतात आपल्याला असतीलही, या निमित्ताने का जायचं तसं असेल उजळणी होईल. दुःखाची जी कारणं माणसाची आहेत त्याच्यामध्ये काही अभाव मुख्य वस्तू नाहीच, म्हणजे एखादी वस्तू नाही म्हणून प्रपंचात दुःख आहे किंवा अभाव आहे, त्रुटी आहे, काय सामान नसेल, काही घरातली वस्तू नसेल, इतर काही सुखसोयी नसतील, असं असेल तर अभाव असेल. आता समजा अशी कल्पना करू की ते आहे, तर मग आता सुखाचं व्हायला हरकत नाही. आता काही अडचण नाही, काय लग्न जमत नव्हतं ते झालं, आता झालं ना म्हटल्यानंतर मुलगी आली घरामध्ये किंवा आपण मुलीच्या घरामध्ये गेलो पुढच्या काळानुसार पुन्हा, तर आता झालं ना सगळं. नव्हतं ना आता आलं. आपल्याला बाहेर जायचं म्हणजे अडचण येत होती, तेव्हा गाडी घ्यायची होती, ती दारात आली. आल्यानंतर आता सगळं सुखाचं झालं असं म्हणायला काय हरकत नाही. तेवढ्यावर ते होत नाही, कारण काय आता इकडं तर काही मी बोलत नाही, आपल्याला माहिती आहे. पण बाकी जे समजा गाडी आहे, काय घोडा आहे, काय आता काही घोडं घेत नाही, पण अशा काही किमतीच्या गाड्या घेतात की विचारलंच पाहिजे, कोणीतरी पहिल्यावर विचारावं असं तरी. तर ती नुसती मागे जसं म्हटलं तसं नुसती दारात गाडी आहे आणि ती अगदी 50 लाखाची आहे म्हणून त्यात काम होत नाही. ती वापरण्याचं कौशल्य, तंत्रज्ञान, काय उपयोग, काय जे आहे ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ती वस्तू आहे म्हणून उपयोग होत नाही. तसं ह्या सगळ्या गोष्टी आहे म्हणून उपयोग होत नाहीत. काहीही जरी आपल्याकडे साधन असलं तरीसुद्धा बरं ते तसं नुसतं तेवढंही नाही, वापरायची सुद्धा तंत्रज्ञान सगळं माहिती आहे, काय गाडी कशी चालवायची माहिती, बसला ड्रायव्हिंग सीट, पण शक्ती नाही आहे अंगात चाक फिरवायला, तर काय करणार. जे पुन्हा त्याच्यात बरेच घटक आहेत अजून, ती नुसतं असण्यावर नाही, तंत्रज्ञान असण्यावर नाही, माहिती असण्यावर नाही, सराव असण्यावर नाही, शक्ती असण्यावर नाही, किती गोष्टीवरती अवलंबून आहे. हे सगळंच पाहिजे, कारण शक्ती पण पाहिजे. नुसती शक्ती आहे म्हणून उगाच रेटून चालवलं तर इथल्या इथंच थांबेल, कामच थांबेल म्हणजे, तर ते मुळे तसं तेही काही उपयोगाचं नाही. म्हणजे त्यात पुन्हा तेही तंत्रज्ञानही पाहिजे. बरं कधीतरी मी 25 वर्षापूर्वीचा त्याचाही काही उपयोग नाही, आत्ता चालवलं आहे का, काही सराव आहे का, तर त्याचाही संबंध आहे. म्हणजे ते आत्ता सरावात पाहिजे, किती गोष्टी पाहिजेत, तर असं सराव पाहिजे. बरं हे सराव करायचा आपण एखाद्याला जमेल, एक्सेप्शनल असतो गोष्ट नाही असं नाही, पण सर्वसाधारणपणे सगळीकडे मार्गदर्शन असतं की नाही, कुणीतरी शिकवणारा की वस्तू आहे तर वापरणारा काय तो शिकवणारा असतो. तर ह्या नुसत्या वस्तूवर चालत नाही, शिकवणारा पुन्हा लागतो, त्याने योग्य मार्गदर्शन द्यावं लागतं. त्यानंतर ह्या अनेक याला लागणारी त्याच्याबरोबरची साधनं आहेत. आपल्याकडे जशा ॲक्सेसरीज आहेत, नुसती वस्तू चालत नाही, ॲक्सेसरीज लागतात त्याच्याबरोबर. ती वस्तू आहे पण त्याच्याबरोबर तिचं संरक्षण करणारी, तिचा उपयोग करायला जाणारी ही सगळी ॲक्सेसरीज आहेत. फार लांब जायची गरज नाही, किंवा फार सांगायची गरज नाही. थोडक्यात म्हटलं तर अगदी साधं, म्हणजे आत्ताचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे लिंबू सरबत. आत्ता जर मिळालं असतं आणि चहा किंवा असं काही ठेवण्याऐवजी, त्यांच्यावर नाही म्हणत तसं काही अरेंजमेंट नाही, पण ते जर समजा असतं तर नुसतं लिंबू घरात आहे म्हणून सरबत तयार झालं असल्यावर त्याला अजून साधनं लागतात. म्हणजे एका त्या लिंबावर सरबत अवलंबून नाही, ते मला पुन्हा ती काय कापायचं असेल ती सुरी लागेल, काय पद्धत आजची काय ज्याची त्याची असेल. पूर्वीच्या काळी वेळी लागत होती, आता सुरी लागत असेल, कटर लागत असेल, काय त्याची पद्धत असेल तसं ते लागत असेल. तेव्हा आता याला नुसतं ते नाही, म्हणजे आणखीन पुन्हा नुसतं किचन हाऊसफुल आहे म्हणून काही ताट भरतं अशातलं वागणे, बरोबर आहे. मध्ये किती अजून किती गोष्टी आहेत त्याच्यात. त्या माणसाला ते सगळे डबे पूर्ण आहेत सगळे, आणि सगळ्या मसाले नामकं तमकं सगळं जे काय आवश्यक वाटतं आपल्याला, नंतर कळतं नंतर ते आवश्यक नाही आहे एवढं सगळं, पण तरीसुद्धा पहिल्यांदा ते सगळं आवश्यक वाटतं. हर तऱ्हेचे मसाले सगळे, मिसळण्याचा डबा फुल, तर ते सगळं जे काय आहे ते सगळं आहे, तरीसुद्धा याचा अर्थ पानात ते अन्न पडतं असं नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी की ज्यातल्या पुन्हा साधनं पाहिजे, त्या वस्तू त्या ठिकाणी पाहिजे, त्याचं कौशल्य पाहिजे, त्याची माहिती पाहिजे. म्हणजे साधा स्वयंपाक काहीतरी करण्याची माहिती पुन्हा हा स्वतंत्र विषय आहे. माहितीतल्या फरकाबद्दल मी बोलत नाही, कारण आपल्याला वेळेत उरकणार नाही, कारण माहितीबद्दल इतके मतभेद असतील
हे आधीच टाकलं पाहिजे फोडणीला, आधीच ते परतून घेतलं पाहिजे, ते आधीच तळलं पाहिजे, ते आधीच किती सांगावं त्याच्यातलं. तर त्यात काय कोणी कोणा काय सांगू नये हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. ते आपल्याला माहिती असेल. म्हणजे मोठ्याने लहानांना किंवा लहानाने मोठ्यांना, कारण असेच प्रश्न जास्त होतात की असं कसं काय केलं, तसं कसं काय केलं, किंवा असं काय करतात का वगैरे. हे जे काय सगळे ते कशातून उद्भवले, तर त्याच्यात पुन्हा माहितीत फरक आहेत. प्रत्येकाचा अनुभव आहे तो सगळा विचारात घ्यावा लागतो. कष्ट आहेत, त्यानंतर हे नुसतंही नाही, त्यात करण्याचे कष्ट आहेत, त्याचा वेळ आहे, सराव आहे, सगळं हे अशा तऱ्हेनं सुखाचं नुसतं असून सुखाचं होत नाही. त्याच्यात काहीतरी आहे की ते शिकून घ्यावं लागतं. ते शिकल्यानंतर आता तेच जे ज्या अर्थाने मी हाऊसफुल म्हणजे ते सिनेमाच्या भाषेत म्हटलं, पण आता काय कोण सिनेमागृहात जात नाही, बंद पडायची वेळ आली सगळीकडं, दुसरं काहीतरी मॉल बिल चालेल, तर त्या ठिकाणी ते हाऊसफुलचे बोर्ड असायचे. तसं हे किचनला हाऊसफुलचे बोर्ड लागतील इतकी परिस्थिती अनेक ठिकाणी किचनमध्ये असते. त्या ठिकाणी सगळ्या वस्तू आहेत, काही नाही असं नाही, पण जेवण्याचं समाधान मिळायला त्या सगळ्याचा वापर कळला पाहिजे. नुसतं असून नाही होत. आणि त्या 4 वस्तू नुसत्या समजा ह्याला 4 गोष्टी लागतात, 5 गोष्टी लागतात, यांनी हे बनतं, काय आमटी बनते, काय भात बनतो, काय जे बनतं ते, त्याला काय 2 गोष्टी लागतात, 4 गोष्टी लागतात, त्या नुसत्या एकत्र करून नाही. प्रमाण आहे, ती उष्णता आहे, त्याचं हे आहे, ते बंद करा, हे करा, करपतं, कच्चं राहतं, किती प्रकार त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे एक साधीशी गोष्ट आहे तरीसुद्धा त्यात काही कौशल्य, माहिती, कष्ट, त्याची उकल माहिती असणं, बरोबर क्रम माहिती असणं, गाडीच्या पुढं घोडं का घोड्याच्या पुढे गाडी वगैरे, हे सगळं जे काय कार्यक्रम पूर्वीपासून सांगत आले ते सगळे करेत, तर ते सगळे बरोबर तसेच असावे लागतात. तेव्हा हे सगळं होतं. त्याचा क्रम आहे तो माहीत असायला गेला. मग सुग्रासन्न आपल्याला त्या ताटात आहे. काय जे आता बाऊलमध्ये असेल किंवा काय पद्धत असेल सध्याची ती, तर त्यानुसार ते मिळेल. तर यांचं म्हणणं असं आहे की हे असल्यामुळे होतं का, तर असल्यामुळे होतं हे लक्षात आणून द्यावंच लागतं. म्हणजे कारण समजा तिथे काहीच नाही आहे, रिकामं किचन आहे, नवीन एखाद्या ठिकाणी राहायला गेला माणूस, काही नाही आहे अजून, ते काय भरायचं आहे सगळं, सामान डबे अमकं तमकं सगळं नाही आहे तिथे काही, मग अशा ठिकाणी नाही मिळणार. पण जिथे आहे तिथेसुद्धा नुसतं आहे म्हणून उपयोग होत नाही, काहीतरी अजून करावं लागतं. आता इतरांची तक्रार हे नाही अशी आहे. बरेच वेळेला दुःखाचं कारण नाही हे आहे, अभाव हे आहे, ही वस्तू नाही. जर समजा आत्ता ते काय कूट प्रश्न असतो ना याच्यातला स्वयंपाकघरातला, तसं कूट तयार असतं तर आत्ता ह्याला चव आणखीन आणता आली असते, पण आता करायला वेळ. असल्या किरकोळ गोष्टींनीसुद्धा माणसाचं त्याच्यातलं ते अभावामुळे वाटतं तसं. तर हे सगळं जे काय आहे हे त्या ठिकाणी आहे म्हणून झालं नाही. आहे म्हणजे त्यात ते नसण्याचं दुःख आहे, पण त्याच्याबरोबर असतानासुद्धा ते कळण्याच्या बाबतीत कितीतरी गोष्टी आहेत. आत्ता म्हटलं तसं माहितीपासून, त्याच्या सरावापासून, त्याच्या करण्यापासून सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या आहेत. त्या जर शिकून घेतल्या तर त्याच ठिकाणी माणसाला त्याला उत्तम जेवायला मिळू शकतं, कारण त्याला ते माहिती की काय करायचं आहे ते. तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा एक भाग उदाहरणाचा असा की आपल्याला सुखाचं हवं आहे, ह्या सगळ्या लौकिक गोष्टीत ते आहे, बरोबर आहे. जेवल्यावर माणसाला बरं वाटतं, सुखाचं वाटतं. तर थोडं आपल्याला सुख आणि समाधानामधला फरक माहिती आहे, तर समाधानाचंही आहे, तर ते तर कोणाला जवळपास नाही. सुखाचं होतं त्यावेळेला बरं वाटतं, आता उकडायला लागलं म्हणजे आलं पंचायत, किंवा बरोबर मनाप्रमाणे वागलं तर आहे, नाही मनाप्रमाणे वागलं की दुःख आहे. तर त्यामुळे सारखं काही मनासारखं होत नाही, मनाविरुद्ध झालं की दुःख होतं. म्हणजे त्या बाजूला पुन्हा समाधान हा परत पुन्हा सुखदुःख त्या बाजूचं आहे. तर ह्या सगळ्यात ते नाहीच म्हणायचं का, तर नाही असं नाही. आज कुणाकडे नाही आहे, त्यांचं म्हणणं असं कुणाकडे नाही असं काही झालेलं नाही, फक्त ते आहे आणि ते आहे ह्याची खात्री नाही किंवा कल्पना नाही. माझ्याकडे ते आहे ह्याची कल्पना नाही आहे. कोंड्याचा मांडा करणारे लोक आहेत की नाही, आहे ते उदाहरण चालवायचं म्हणून चालवतो फक्त, की कोंड्याचा मांडा काही नाही, अक्षरशः कोंडा राहिलेला ते सुद्धा बाकीचं जळून दिलं, काय दिलं त्याच्यातलं उडालेलं आहे, बूस आहे, आहे, तर ते कोंडा आहे, तो सुद्धा थापून त्याच्यात एवढंसं मीठ घातलं झालं. नुसतं मिठात एकटावर का ते सुद्धा नसेल तर नुसत्या मिठावर सुद्धा तसं थापून कोंड्याचा मांडा म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध आहे ना त्यासाठी. म्हणजे त्यात काहीतरी करावं लागतं. ते माहिती असेल तर आहे त्या जागी आपल्याला लौकिकात जसं हे स्वयंपाकपाणी आहे तसं समाधानसुद्धा आपल्याकडे आहे. म्हणून मुद्दा तिथे आहे त्यांचा, तेवढा फक्त समजून घेतला म्हणजे झालं. तर आता आपण त्यांच्या उदाहरणाने बघू की यो तिल माही तेल है, जो तिल माही तेल है, जो चकमक में आग, जो चकमक में आग, जो
तिल माही तेल है. तीळ आहे ते तिळात वेगळं बाहेरून तीळ असताना तेल आणायचं नाही, त्या तिळातच तेल आहे. फक्त काढायची विद्या पाहिजे, कौशल्य पाहिजे, तंत्रज्ञान पाहिजे, साहित्य पाहिजे, बरोबर सगळं आहे. हे सगळ्या गोष्टी म्हणू आपण त्याला उपाधीच्या आहेत. एका आपल्या भाषेत म्हणायचं तर उपाधीच्या आहेत. तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या उपाधी आहेत. आता ते नुसते तीळ आहेत म्हणून तेल आहेच नाही, पण तिळात तेल त्याच्यातच आहे. तिळाचं तेल हे तीळ घरात ठेवायचे आणि बाहेरून तिळाचं तेल आणायचं असा उद्योग नाही आहे. म्हणजे असा उद्योग करू शकतो आपण, पण तरीसुद्धा तो त्याला अभिप्रेत नाही. त्याच तिळाचं तेल त्याच्यात आहेच. ते त्यांच्याकडे त्याचा घाणा असेल, त्यांच्याकडे त्यांचे काढण्याची पद्धत असेल, काय त्यांचं काय आता अलीकडे हे मिक्सर असेल, तशा तऱ्हेचं काहीतरी साहित्य असेल, तर त्यातून ते निघालं की तिथेच तेल आहे. तसं जो तिलम आहे, तिलमेही तेल आहे ते तिथेच आहे. जसं हे आता दिसताना म्हटलं तर ते एक आपल्या व्यवसाय अमुक आहे तमुक आहे, तसं तशा तऱ्हेचं काहीतरी एवढीशी वस्तू आहे तेल म्हणजे. पण तेल म्हटलं तर तेलाचे गुणधर्म, त्याचा उपयोग हे सगळं आहे त्याच्यातच. फक्त आपल्याला काढण्याची ती विद्या येत नाही. मग बरं त्याचंही असं आहे पुन्हा कौशल्याचा भाग म्हणून मी आधीच स्वयंपाकातच सांगितलं, कारण हे जास्त पहिलंच स्वयंपाकाशी निघालं नेमकं. तर आता हे तिळाचं ते तीळ नुसते काही असं चुरडून काय हातात काय तेल मिळणार नाही. म्हणजे त्याची काहीतरी काढण्याची विद्या आहे, त्याचं काढण्याचं साधन आहे, त्याला काही उपाधी आहेत. त्या सगळ्यातून झाल्यानंतर जे तिळाचं तेल येतं ते त्यातूनच येतं. म्हणजे आहे त्याच्यातच ते आहे. फक्त ते जसं पुढे की ही जी अग्नी आहे तो सुद्धा त्या चकमकीचे दगड असतात आपल्याकडे, साध्या दगडांचं होतं, पण तरीसुद्धा चकमकीच्या दगडात आपल्याला माहिती असतील. तर ते चकमकीच्या दगडात ते घासले नुसते जरी एकमेकावर तरी ठिणगी उडते लगेच. आता वास्तविक त्या दगडाचा आणि ठिणगीच्यामध्ये महाभूतात सुद्धा एवढं अंतर आहे की हे पृथ्वी आहे ते अग्नी आहे, हो म्हणजे मध्ये केवढं अंतर आहे. पण तरीसुद्धा त्याच दगडामध्ये अग्नी आहे. तो फक्त व्यक्त करण्याचं, प्रगट करण्याचं कौशल्य पाहिजे. ते माहिती पाहिजे की ह्या दगडाचे हात जर घासला दगड तर त्यातून अग्नी निर्माण होऊ शकतो. ह्याची आता तो दगड तसं पाहिलं तर दगडामध्ये अग्नी दिसत नाही, पण त्याच्या ती जी प्रक्रिया आहे पुढची ती जर माहिती असेल आणि ह्यातून अग्नी निर्माण होऊ शकतो हे माहिती असेल तर पूर्वीच्या काळात रानात जाताना येताना तिथे जर स्वयंपाक करायची वेळ आली तर चकमकीचे दगड फक्त असायचे बरोबर, आणि नसेल तर ते पडूनही असायचे, मिळायचे. माहिती होती लोकांना, जसं वनस्पतींची माहिती होती ही दगडांची माहिती आहे. तिथे जायचं, 3 नोंडे मांडायचे चकमकीच्या दगडांनी, ते पालापाचोळा गोळा केलेला असायचा, त्याच्यावर चकमक टाकायची. ते एकदा जाळ लागला की पुढचं सगळं उरलेलं याच्यावर सगळा स्वयंपाक होऊ शकत असे कुठेही रानामध्ये, कारण त्या दगडामध्ये सुद्धा अग्नी आहे. फक्त व्यक्त करण्याची, तो प्रगट करण्याची, त्यातलं कौशल्य, त्याचा सराव, हे सगळं, त्याची पारख, हे सगळं माहिती पाहिजे म्हणजे ते होईल. मग हे त्याच दगडातून जर अग्नी निघतो, त्याच तिळातून जर तेल निघतं, जो तिल माही तेल है, जो तिल माही तेल है, जो चकमक में जो तिल माही तेल है, जो चकमक में जो चकमक में तेरा साईं तुझ में है तू, तेरा साईं तुझ में है तू, जाग सके तो जाग, जाग सके तो जाग, जाग सके तो जाग, जो तिल माही तेल है, जो तिल माही तेल है, जो चकमक में आग, जो चकमक में आग, तेरा साईं तुझ में है तू, तेरा साईं तुझ में है तू, जाग सके तो जाग, जाग सके तो जाग, जाग सके तो जाग. आता हा जो परमेश्वर आहे तो सुद्धा आपल्यातच आहे. त्याच दगडाच्याच घर्षणातून जर तिथून अग्नी निर्माण होत असेल
जर ह्याच समोर कोरड्या दिसणाऱ्या साध्या तिळात जर तेल असेल, ती या देहात भगवंत आहे. तेरा साई तुझे में आहे, तू जाग सके तो जाग. तुला तो जाग हवा आहे का, प्रगट करायचा आहे का, अनुभव घ्यायचा आहे का, तर मग आता ध्यान लाव, कळते. आता पहिल्यांदा जे म्हटलं त्या सगळ्या गोष्टींना त्या तिळातले ते तेल, आता ते काढायला किती उपाधी आहेत आपण कल्पना करून बघा. म्हणून पहिल्यांदा मुद्दाम स्वयंपाकाचं म्हटलं की किती उपाधी आहेत, किती सराव आहे, किती माहिती आहे, किती तंत्र आहे, किती कौशल्य आहे, हे सगळं त्याच्यासाठी आहे. सगळ्या उपाधीच बनायच्या पण त्या आहेत. आणि इकडे दगडाच्या चकमकीच्या दगडाला सुद्धा नुसतं दगडाला दगड घासून होत नाही, त्याला सुद्धा एक सराव लागतो. ठिणगी टाकायला सुद्धा सराव. आगपेटीची काळी साडी ओलायला झाली काय, त्याच्यातून काय दगडातून अग्नी पेटवायचं नाही आहे, ते पेटवण्यासाठीच ती खरी काडी दिलेली आहे, गोल लावलेली आहे, सगळं आहे. पण तरीसुद्धा कटाक 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 शेवटी टाकून. अलीकडे काय काड्या पेट्या येतात, दुसरीकडे जरा होमलाईट वगैरे घ्यावी. माझी काही एजन्सी नाही हां, जरा चांगली घ्यावी क्वालिटीची. पण तसं नाही, जी कुठली असेल ती, काय ते आपल्या शिपच्या वगैरे जायचं तसं, तर ते जे ते जहाज वगैरे काहीतरी असंच. तर तसं ते जरी घेतलं तरी सुद्धा ते चांगलं असलं तरी पेटवणारा कसा आहे हे आहेच की. तो जर नुसतं खटाक 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 करतो तर ते त्याचं ते बोल सगळं उडवून टाकतो. त्यासाठी काढीन काय ते आहे ते त्याचं जे दुसरा भाग आहे तो पण घालवणार सगळं, आणि मग त्याच्यावर घासून तर काहीच होणार नाही. म्हणजे तेव्हा त्यात सुद्धा कौशल्य आहे की त्याच्यात दिसतं आहे. आता इथे दगडातून काढायचं आहे, काड्यापेटीचे अग्नी पेटवायला माणसाला काडी 4-5 वेळा 5-6 वेळा, म्हणजे ते सराव आहे. शेवटी ते आपल्या गॅसचे लायटर खराब येतात अलीकडे, खॅट 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 खॅट, ते तिकडे झोपले असले तरी उठून चहाला तोंड धुवून येईपर्यंत खट खट सगळं आहे. काय करायचं. पण हे कौशल्य ना की बाबा अरे खट केलेली लागलं पाहिजे. ते एकदा खटवर करत, एकदा खाली करत, एकदा तिकडे बाजूला, ते बरं गॅस आणि त्याचा काहीतरी संबंध आहे ना. आज कसं काय तुम्ही नुसते ते आकाशात उडवून काय होणार आहे का. ते ज्या वेळेला चालू करणार आहे त्याच वेळेला ते पाहिजे वगैरे काहीतरी त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन म्हणण्याचा काहीतरी विषय आहे. म्हणजे त्याचं बऱ्याच गोष्टी आहेत. आता ते प्रत्येक वेळेला ते झिजून जाते आणि मग पुन्हा नवीन आणून ते आहेच आपल्याला. ते काय सांगितलं की घेऊन ये असं. तर त्यातसुद्धा एवढ्या साधत गॅस पेटवण्यात एवढं कौशल्याचा विषय आहे. ही आगपेटीची काडीतून ते अग्नी निर्माण करण्यात, ती काडी पेटण्यात कौशल्य आहे. तर दगडातून अग्नी निर्माण करण्यात, चकमकीचा दगड जरी झाला तरीसुद्धा त्यातून सुद्धा निर्माण करण्यात काहीतरी कौशल्य आहे. फक्त ह्याला चकमकीच्या दगडात अग्नी असतो याची माहिती पाहिजे. म्हणजे आपल्यात भगवंत आहे ही सुद्धा माहिती पाहिजे. ह्याच्याशी कुठेतरी त्यांना ते सांगायचं आहे थोडं की माझ्यात आहे, तो अमक्यात आहे, तमक्यात आहे, तमक्यात आहे वगैरे सगळ्यात आहे. सगळ्या भगवंत सगळीकडे भरून राहिले आहे. मान्य, झाडापेडात माणसात सगळीकडे आहे. तो माझ्यात आहे हे एक पहिली गोष्ट. म्हणजे यात सुद्धा पुन्हा काहीतरी थोडा भाग आहे, थोडा ज्ञानाचा भाग आहे, थोडा मार्गदर्शनाचा भाग आहे, थोडा त्याला काही सरावाचा भाग आहे, त्याला काहीतरी शिकवलेलं आहे, काही चित्ताचा भाग आहे. त्यात काय अडचणी आहेत ते सांगितलेलं आहे. आता आपल्या काड्या पेट्या साजळलेल्या साध्या भाषेमध्ये आता सांगायचं तर त्या आता अजून सीझन नाही आला, ह्या सीझनला चांगल्या पेटत आहेत. पण आता थोड्या वेळाने म्हणजे थोड्याच दिवसात त्याचा अनुभव येईलच. नाही म्हणजे नाही, अगदी सरावाचा माणूस असला तरीसुद्धा त्याला 2-3 वेळा किंवा एखादी काडी घालवल्याशिवाय काही ती पेटवता येत नाही. तर हे ह्याला काय करणार ते साधारण. म्हणजे त्याच्यात हवामानाचा प्रश्न आहे, इतर अडचणी आहेत. तसं याच्यातली ही सुद्धा माहिती पाहिजे की कोणत्या चित्ताच्या स्थितीला भगवंत जागा होता. चित्ताची कोणती स्थिती पाहिजे की ज्याच्यात, ध्यानाची कोणती अवस्था पाहिजे की ज्यात भगवंत जागा होतो. हे जर असेल, नामाच्या कोणत्या अवस्थेला भगवंताचा अनुभव येतो किंवा नाम सुटतं म्हणतात ते, तिथे भगवंतच आहे. फक्त काळही थांबलेलं आहे, काही नाही चालू. म्हणजे अशी पण अवस्था आपल्या लोकांनी अनुभवली असेल की काही नाही, आम्ही घेतो आहे पण घेता घेता काय झालं कोणा ठोक काय ते माहीत नाही. थोड्या वेळाने घड्याळात बघितलं तेव्हा झोप लागलेली नाही, पूर्ण जागा मनुष्य आहे, ॲलर्ट आहे, सगळं सावधानता आहे, सगळं बाहेरचं काय चाललं आहे, व्यवहार कळतायत, सगळं आहे. पण तरीसुद्धा त्या क्षणी काहीही आठवत नाही. असं जर नाम झालं त्या ठिकाणी बरोबर भगवंत सापडला. आता तो काय बाहेर सापडला का, मी अशा एका अवस्थेला आलो की त्या क्षणी मला आतलं भगवंत कळला. म्हणजे जाग सके तो आहे का, मी जगा नाही का, हे तुम्हाला खरोखरच त्याला जागा करायचं आहे का, तो तर आहेच. पण त्याच्यासाठी पुरे जगातील वणवणा. आता इकडची उपाधीन कार्यक्रम वेगळा आहे. इकडे जसं उपाधी लागल्या, जसं तिथे ती साधनं लागली, ते स्वयंपाक करायचं म्हटल्यानंतर एवढ्या 10 गोष्टी गोळा करायला लागल्या, भांड्यापासून त्या अनुभवापर्यंत सगळं हे सगळं गोळा करायला लागलं. तितक्या उपाधी ह्याला नाही आहेत. ह्याला उपाधी टाकणं हाच मार्ग आहे. म्हणजे उपाधी टाकणं हे काम आहे, तिकडे उपाधी गोळा करणं हे काम आहे.
हे बरोबर आहे. पण होतं तिथेच, स्वयंपाक त्याच घरात होणार जिथे अनुभवी मनुष्य आहे, ज्याला हे सगळ्यामधल्या अवस्था माहिती आहेत, त्यांचा सराव आहे, त्याच्याकडून होणार. तसं इथं त्याला टाकण्याचा सराव आहे, त्याच्याकडून होणार. इथे ज्याला उपाधी कमी करण्याचा, चित्तावरचा भार काढून टाकण्याचा, चित्ताला कसल्याही तऱ्हेचा काही काळजी चिंता त्यांनी कुठं भगवंत ते काडीपेटत नाही भगवंताची. म्हणजे त्यामुळं काळजी लागली आहे उद्याची, तर मग आता उद्याची काळजी आहे म्हटल्यानंतर भगवंत म्हणतो मग उद्या भेटू. कारण काळजी संपल्याशिवाय हा आपला विचार करणार नाही. आज काळजी करण्याचं समजा कारण असलं काळजी करण्यासारखं, तरी काळजी करून कुठलं काम आजपर्यंत काय झालेलं नाही. उलटं कामात अडचणी निर्माण झाली. भय आहे तर कुठलं काम झालेलं नाही. भयाने कामात अडचणी निर्माण होते. कुठल्याही प्रकारची ज्या इकडच्या अडचणी वेगळ्या आहेत, तिकडचे सराव जसे वेगळे आहेत तसे इथल्या अडचणी वेगळ्या आहेत. तर ते त्यातले पण काही गोष्टी आहेत, सरावाच्या आहेत, काही याच्या आहेत. आता शांत चेताच आहे, 5 मिनटं एका जागेवर बसवत नाही. मुलांचं झालं तर ठीक आहे हो, पण मोठ्याला सुद्धा जर ते बसवलं नाही, 10 मिनटं 20 मिनटं अर्धा तास टी व्ही चालू नाही आहे लक्षात ठेवा. नाही तर म्हणाला आम्ही काय तास 2 तास बसू शकतो. ते 3 तास सिनेमाला बघत होते, आता काढत नाहीत तसला. कारण लोकांना एवढं आवडत नाही, एवढं बसायला जमत नाही त्यांना. आणि बसणं पण अलीकडे अवघड झाले. म्हणजे त्यामुळे एका जागी म्हणजे नुसतं, तर त्या अर्थाने नुसतं बसणंसुद्धा अवघड आहे. तर त्यामुळे काय असेल ते आता आपल्याकडे 5 दिवस क्रिकेटची मॅच, अहो काय बघणार लोक. 5-5 दिवस रजा घेऊन ते बाटल्या पाणी ते हे सरबत सगळं तयाऱ्या करून ते सगळं करत होते. पण मग एवढं नाही आहे, एवढ्यात काय ते, कारण ते इतकं आता शक्य नाही आहे. त्या जीवनमानाला शक्य नाही म्हणा. मग त्यांनी तो प्रकार काढला आणि हे बाजूला. त्यात काय आहे, हे सगळं आता तसं नाही जमणार. त्याच्यात तर फक्त कौशल्य दाखवा आता काय असेल ते. इथपर्यंत आलेलं आहे. म्हणजे तिथेसुद्धा त्या अर्थाने ते बाकीचं सगळं कमी झालेलंच आहे. आता 5-5 दिवसाचं काही नाही. आता 1 दिवसात, मग हळूहळू आता एवढ्याच, आता 10 ओव्हरमध्ये काय तुमचं असेल ते, त्याच्या पलीकडे आपल्याला वेळ नाही. तुमचं काय कौशल्य असेल ते तेवढ्यात दाखवा, काय असेल ते तेवढंच आम्हाला कळलं पाहिजे, तेवढाच आनंद आहे, संपला. म्हणजे आता त्या उपाधी त्या अर्थाने कमी झाल्या. त्या कमी नाही झालेल्या, दुसऱ्या उपाधी वाढल्या म्हणून ह्या कमी झाल्या. असं काही वेगळं झालेलं नाही की उरलेल्या 4 दिवसात माणसाने जगामध्ये काहीतरी जाऊ दे काहीतरी कार्य करून दाखवलं आणि त्यामुळे देदीप्यमान वगैरे असलं काही झालेलं नाही आहे उरलेलं. फक्त उरलेले 4 दिवस दुसरी कामं आहेत, आता दुसऱ्या उपाधी आहेत म्हणून तसं झालं. तर तिथे उपाधी आहेत, इतर गोष्टी आहेत, सराव आहेत. नुसतं स्वयंपाक झाला नाही, त्याच्यात हे सगळं लागतं, साहित्य सामान वापरणं. तसं इथे कशा अवस्थेत भगवंत भेटतो, कशा अवस्थेत आत्ता भगवंत आपल्याला भेटतो याचंही काहीतरी कोणीतरी सांगणार असेलच नाही. सगळे ग्रंथ बसलेत आणि हे बसलेत. ही नुसती त्यांनी जागासं येतो जाग म्हटल्यावर आपल्याला कळतंच आहे तुला आहे का भगवंत दाखवायचं आहे का. मग आता त्याच्यासाठी पुरे जगातील वडवणा आता वळवूया मोहरा हे सगळं कशासाठी आहे की मला ती दिशा बदलावी लागेल. म्हणजे या दिशेनं गाव किती दूर आहे तसं ते आहे, ते सांगायचे तसं विश्व सांगायचे तशा कथेचं आहे तसं आहे की किती दूर आहे. आता किती दूर आहे म्हणजे तुम्ही जर असेच चालत राहिलं तर म्हणजे अजून बहुतेक बरीच वर्ष लागतील म्हणजे इथे पोचायला. तर गाव कुठे आहे, तर गाव हे इथेच आहे. आता तुम्ही ज्या दिशेनं चालता आहात त्या दिशेनं ते परत पुन्हा जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा करून याल तेव्हा लागेल. पण त्यासाठी पुन्हा गावात जायला तुम्हाला दिशा बदलावीच लागेल. ती जर दिशा बदलली तर मी त्या गावातल्या सीमेच्या दगडावरच बसलो आहे म्हणले हे जे खरं आहे ते तसं आहे. ह्या सीमेच्या दगड हे त्या गावची सीमा आहे, त्याच्यात दगडावर मी बसले. पण तुम्ही जर असेच निघून पुढे नाही जाणार असाल तर गाव लागूनसुद्धा काय उपयोग नाही आहे. म्हणजे तिथेसुद्धा पुन्हा दिशा बदलण्याचा प्रश्न आहे. सूर्याच्या दिशेनं का बाजूला ह्याच्यावर अवलंबून आहे. तर तसं त्या दिशेनं जातो आहे का, म्हणजे माझ्या जीवनाची दिशा जेव्हा भगवंताकडची आहे, आता त्यात भगवंताकडे सगळं निर्दोषपण आहे. माझे दोष असतील असू देत, भगवंताला माहिती आहे हा अंतरावर आहे याचाच अर्थ दोष आहे. ते काय असतील त्याच्यासाठी माझं निर्दोष होण्याचे माझे काही धडपड आहे, प्रयत्न आहे. साध्या मी ज्या उदाहरणाने सांगितलं त्याच उदाहरणाने सांगतो. त्यात सुद्धा काही चुकत नाही का, कधी तिखट वाढत नाही का, कधी मीठ राहत नाही का, कमी वाढत नाही का, चवीला कमी होत नाही का, काहीतरी होतंच की. पण आपण ते दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं काय कमी पडलं होतं ते शोधून काढून ते करतो. मग भगवंताच्यात माझ्यात भेट होण्यात काय कमी पडलं ते कोण शोधून काढतो, यागसक येतो. तर जर असेल शोधून काढा की हे कमी पडलेले म्हणून ती गाठ पडली नाही. चित्ताला माझ्या विक्षेप आला कारण मी 60 ठिकाणी गोष्टी करून ठेवल्यात त्या मला निस्तारायच्या आहेत. 5 कुटुंबांची काळजी करतो म्हणून ती निस्तारायचं आहे. ते काय नातेवाईक आहेत त्यांच्यातले ते अमकाय नमकायत नेमकायत ते काय डोक्यातलं जात नाही. मग त्यांच्यात काय झालं असेल, यांच्यात काय झालं, त्यांच्यात काही झालं असेल, आपल्यापर्यंत काय आलेलं नाही, आपण विचार करायचं कारण नाही. पण ते विचार चित्ताचा प्रश्न आहे ना. त्यामुळे भगवंताला भेटायची वेळ ही निवांत असली पाहिजे. तर त्यावेळेला ध्यान म्हणजे निवांत वेळ आहे ती. तर त्यावेळेला ध्यानाला बसला आहे तर ते का विक्षेप येत आहेत, म्हणजे मी काहीतरी वाढवले विक्षेप मनात आला, विचार आले मनात, ते कशाचे तरी आले आणि ते काळजीचे आले, तिथल्या प्रसंगांचे आले, भूतकाळाचे आले, ते भविष्यात काय होईल त्याचे आले. हे सगळ्यांनी माझं ते चित्त, मग त्या चित्ताचं भगवत जागा होत नाही त्या क्षणी.
त्याला जागा व्हायला जागा नाही तित, कारण काय झालं हे सगळं चित्त आहे ते सगळं तिकडे लागलेलं आहे. मग ते जुन्या गोष्टी येत आहे, पुढच्या गोष्टी येत आहे, आत्ताचं अजून कळत नाही, काय कातर्क चाललं आहे काय समजत नाही, म्हणजे काय असेल ते असेल. पण हे चित्त शांत नाही एवढं खरं. त्याच्यामध्ये इतकी गजबज माजून राहिली, म्हणजे ही गजबज ती वळवूया माराशिवाय ती गजबज थांबतच नाही. जितकं वाचेल म्हणून विद्वानांना कल्पना जास्त असतात. महाराज म्हणलेलं जास्त वाचनसुद्धा माणसाच्या आड येतं, कारण जितकं वाचन तितके विचार, तितके प्रकार, तितका तर्क, तितकं बुद्धी, तितकं सगळं ते परतून जातं. पण ते परतलं तर ते आपल्याच आड येतं. असं बुद्धी म्हणजे अशी वस्तू नाही की बा हे आहे उचलून इथं ठेवलं की ते तिथं राहिलं, तसं होत नाही. मनात काही विचार येऊ नयेत म्हणून आपला आता विचार बंद की ऑफ केलं किंवा विचार थांबले. हे काय माणसाला जमत नाही. ते जमायचं शक्य आहे. चित्त शांत होणं, निर्विचार होणं, निर्विचार वैशारद्याम अध्यात्म प्रसाद त्यातच आहे ते, की ते काहीही विचार नाही, विकल्प नाही, संदेह नाही, हे नाही, अशा स्थितीला अध्यात्म प्रसाद मिळतो, म्हणजे भगवंताचा अनुभव येतो. पण त्यासाठी त्यासुद्धा विशारद आहेत. मी नुसतं असं नव्हे, वैशारद्याम म्हणजे त्यातसुद्धा माहीर आहेत, त्याच्यातसुद्धा ते इतकं जमलेलं आहे, साधलेलं आहे की काही लोकांचं असतं बसले की ध्यान लागलं त्यांचं, कारण त्यांच्या मागं 25 वर्षाचा ध्यानाचा अभ्यास आहे. किंवा क्वालिटेटिव्ह असेल तर कमी काळाचा असेल, पण तो इतका क्वालिटेटिव्ह आहे की काहीही दुसरं काहीतरी ध्येय आहे, दुसरे कुठेतरी ओढ घेते म्हटलं की ते त्याचं ध्यान बिघडलं. हे प्रपंचात राहून ध्यान लावणारे लोक आपण किती बघतो. प्रपंच संत आहेत, पण त्यांचे काम संपलं की ते दुसऱ्या क्षणी ते बंद. भाऊसाहेबांसारखी माणसं ते रेग मारीत ती मागे नाही का म्हटलं आपल्याला, भाऊसाहेबांसारखी माणसं प्रपंच लोक गप्पा मारायला येतात. त्यांना त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या म्हणून ते गप्पा मारायला येतात. मग त्यात उशीर होतो, त्यांच्या ध्यानाच्या नेमाच्या वेळेला उशीर होतो. 10 वाजले 11 वाजले तरी अजून पूजेचा न्याचा पत्ता नाही, कारण हे लोक उठत नाही, हे होत नाही. त्यांनी ते सांगून टाकलं की त्या काळात आता काही हे नव्हतं, या घड्याळांचा एवढा वावर नव्हता, त्या काळातली गोष्ट आहे. त्या काळात येणाऱ्या उन्हावरनं आपणही पाहिलं असेल की उन्हावरनं साधारण किती वाजले काय झालं हे कळते. मग आपली काय ध्यानाची वेळ आहे बाबा, 9ची वेळ आहे, सकाळी 9 वाजता किंवा 10 वाजता काय ते ध्यान आहे. तर त्यावेळेला ओसरीत ऊन येतं, ही सगळी मंडळी ओसरीत बसून गप्पा मारत बसणं, पिणार, त्या काळात मग होत्या ते खाणार, ते सगळं ते अशा तऱ्हेचं कार्यक्रम चालू दे. माणसांचा एक जनसंपर्क आहे, त्यांचं हे आहे म्हणून त्यांनी ते ठेवलं आहे, ते ठीक आहे. पण माझे नेमावर ते येते म्हटल्यानंतर त्यांनी खडूनी रेग ओढली होती की इथे, आणि गप्पात सांगितलं इथे ऊन आलं की माझी नेमाची वेळ झाली असं समजायचं. हे एकदा सांगताना थोडासा त्रास झाला, पण नंतर हो तुमचं काय ते असते वगैरे, म्हणजे त्याला नावं ठेवून का होईना आपलं काम झालं पण झालं. शेवटी ते पत्करावं लागतं, कारण याच्यात कुठेही कितीही झालं तरी परमार्थ काय असं काय तुम्ही आता परमार्थ करा, आम्ही तुम्हाला काय लागलं तर मदत करतो वगैरे, अजिबात नाही. हे असलेत काय पडू नका, आम्ही वाटलं तुम्हाला घेऊन जातो फिरायला असं म्हणतील, तर ते नाही होणार. मग ह्यांनी काय केलं, त्यांनी रेग ओढत ठेवली. म्हणजे तिथेसुद्धा पुन्हा काहीतरी भाग असा आहे, इकडे उपाधी असतील पण इथे उपाधी सोडण्याचा अभ्यास आहे. आता तिथे रेग मारले की नाही, बाकीचे गप्पा मारत बसायचे, हे तिथे रेग ऊन आलं की उठून जायचं निघून. मग ते एकदा नेमाला बसले की मग 3 तास नाही होणार. हो, नाही तो 12 वाजता नुसती जेवायचीच वेळ होणार गप्पा मारत. मग ते बरोबर 9ला तिथे ते कळायचं की तिथं रेगेवरून आलं थांबायचं. आता अशा किती मार्ग त्यांनी लोकांनी काढले असेल. ओळख दाखवायची नाही, रस्त्याने निघून जायचे, काय ज्याचे त्याच्या पद्धतीनं ज्याने त्यांनी. बाबासाहेब महाराजांचं तर आपल्याला माहितीच आहे की साधारण हा वेळ खाणारा माणूस दिसला की काय सांगायला नको आपल्याला लक्षात असेल तर ते उठूनच जायचे तिथून. ते बाकीचे लोक तिथे बसलेले असायचे, आलोच म्हणायचं. एखादा मनुष्य याला जातो टॉयलेटला जातो वगैरे, तसं ते तिथं ते कॉमन हे असल्यामुळं तिकडे निघून जायचं. आणि त्यांना माहीत असायचं, बरं त्यांना अखंडित ध्यान आत्मरूपीवर लिहिले ना, तर त्यांना ध्यानाला कुठेच अडचण नाही हो. त्यामुळे त्यांचं ध्यान अखंड राहतं. हा बडबडत बसला मनुष्य तर त्यांचं ध्यान, त्यांनी मार्ग काढले तिथे. अखंडित ध्यान आत्मरूपी हे ते त्यांच्या चरित्रामध्ये ओवीमध्ये आहे. ते अखंडित ध्यान आत्मरूपी कसं राहिलं, म्हणजे त्यांना बघून तर कायमच भेटतोय. हे काय आहे, हे ह्यामुळं आहे की ते त्यातच आहेत, म्हणजे त्यातच राहण्याचा अभ्यास आहे. जसं स्वयंपाकाचा अभ्यास आहे तसं ह्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे त्याच्यात विक्षेप कशाचा आहे, ह्याचा विक्षेप आहे. ठीक आहे, मग काय करता, हा विक्षेप आणणारा माणूस आहे, तो त्याला मदत करणारा माणूस आहे का, तो आला आणि म्हणतो चला आपण ध्यानाला बसूया, ते बसलेलेच आहेत सुरू. म्हणजे त्यांची भगवत भेट कायमच आहे. मग ती जर आहे त्याच्यात हा विक्षेप आहे म्हटलं की त्यांनी त्याचं मार्ग काढलेला आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने मागा, ते निघून गेले, ती यायचीच नाही. आणि साधारण तो गेला उतरून, जे नाव उतरून गेला की आले परत. त्यांचं त्याच्याशी त्या कामाशी काहीच संबंध नाही, मूळ कामाशी संबंध येतो, फक्त ह्याला विक्षेप येऊ नये. मग त्याच्यासाठी सुद्धा असं काहीतरी करावंच लागेल. आपल्या स्वयंपाकाच्या पदार्थात सुद्धा त्याग करायचा झाला तर त्यासाठी मनुष्य किती प्रकारे त्याचा सराव म्हणून करतो. एखाद्याचा हात फार चांगला असतो तर 1-2 याच्यात जमतं, बरोबर आहे. पण बाकीच्यांना 5-5 वेळा 10-10 वेळा करून बघावं लागतं, पण ते त्या लेवलला आल्याशिवाय तो त्यातल्या
कौशल्य त्याला हस्तगत होत नाही. मग भगवंत भेटण्याचं कौशल्य कसं हस्तगत होणार? मग त्यासाठी काही बाकीचं काही काम नाही आहे, हे आतच आहे. तेरा साई तुझमे आहे, तू जाग सके तू जाग. तुला जर करायचं असलं तुझ्याकडे नाही म्हणू नको, तुझ्याकडे आहे. फक्त तुला बाकीच्या गोष्टी लागल्या त्या जरा सोडायला लागतील. मग ते काय असेल, ते लोकेशन असेल, काय असेल, त्याला बाकीचं वाचन असेल, त्याचं काय विक्षेप असतील, त्याचे मित्रमंडळी असेल, काय त्याचं असेल ते असेल, खाण्यापिण्या असेल, कशात तरी वेळ जात असेल, कशातही जात असेल की जो भगवंतापासून बाजूला नेतो, तो त्याची ते करायची तयारी आहे का? तिकडे तशी सरावायची, तसा सराव आहे, तसा इकडे हा सराव आहे. मग ह्यासाठी त्यांचं म्हणणं काय कुठे जायची जरूर नाही. आता ही ओळख पडण्यासाठी जसं तिथे एखादा स्वयंपाक शिकावा लागला, जसं हे तेल काढायचं असतं तर ते तेल काढण्याला शिकावं लागतं, ते तिळातच आहे. पण काढण्याची पद्धत काय आहे किंवा हे चकमकीतून आग निर्माण करण्याची कशी पद्धत आहे हे शिकावं लागलं. ते कोणीतरी शिकवलं. कशात दगड पारखावा कसा, चकमकीचा दगड म्हणतात, तो आपल्याला माहिती आहे. जर नुसत्या दगडात ते होत नाही, चकमकीचा दगड वेगळा असतो, तो मिळतो आपल्या बघायला मिळाला असेल आपल्याला, तर तो ओळखता आला पाहिजे की हा चकमकीचा आहे. म्हणजे त्याच्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन आहे, कोणीतरी त्याची ती विद्या सांगितली की हा कसा आहे, ते हा चकमकीचा दगड. आपल्याकडे रानात फुलांची याची त्याची माहिती नाही का देत की ती हे ह्या प्रकारचं आहे, ह्याचं असं होतं, हे एवढे दिवस टिकतं वगैरे, जसं आहे तसं हे आहे. तर त्याच्यात ती चकमकीचा दगड ओळखता आला पाहिजे. ते जसं तिथं कोणीतरी सांगावं लागतं, तसं सांगण्यापुरतं कोणाकडे तरी जावं लागतं. ही गोष्ट बरोबर आहे. पण ते एकदा कळलं की आपण जाऊन स्वतः बघायचं हा चकमकीचा का नाही. त्यांनी सांगितलेल्या त्यात पारखलेल्या जे काय पारख सांगितली त्याची, त्या पारखीप्रमाणे आहे का नाही हे एकदा समजलं की आता ते आपणच चकमक काय ती त्याची आपणच ते दगड शोधायचं आहे आणि ते चकमकीच्या दगडाने आग पेटवण्याचं काम त्या काळात करीत. हे काही आगपेटी सोय नव्हती, तर तेव्हा हे अशा पद्धतीने करीत. तर तसं त्यांचं म्हणणं की हे जर याच्यातच आहे आणि त्याच्यातूनच बाहेर पडू शकतं की जिथे आहे असं वाटतही नाही, तसं आपण स्वतःला काय अपराधी बनायचं कारण नाही. आपल्यामध्ये भगवंत आहे, तो बघेल. तो एकदा अग्नी पेटला की सगळं तो जाळून टाकायला समर्थ आहे. तर तशा तऱ्हेचं म्हणून नामासमोर टिकू शकेल असं पाप नाही. असा अग्नी, तो असा अग्नी आहे म्हणून त्याला अग्नीच म्हणायचे महाराज. तर ते जे आहे ते अग्नीच आहे. तर तो आणि ते जे भगवंत आहे तो माझ्यामध्ये आहे. तर हे माझ्यामध्ये ही ओळख होत नाही, म्हणून तेवढी ओळख फक्त त्यांच्याकडून करून घ्यावी लागते, एवढं काम आहे. नाहीतर ते म्हणतात तुमचा मार्ग तुम्ही चालायचा आहे. कित्येक गुरूंचं सांगण्यात हे आपलं आलं असेल की तुमचा मार्ग तुम्हालाच चालायचा आहे. मार्ग सांगण्याचं काम आहे, ओळख पटवून देण्याचं काम आहे, कशात ते आहे हे सांगण्याचं काम आहे, कसं मिळेल हे सांगण्याचं काम आहे. इथपर्यंत झालं. आता काय करायचं? विद्यार्थी जसं आहे सगळं सांगितलं, पण शेवटी काय करावं लागतं? शेवटी अभ्यास त्याचा त्याला करावं लागतं, उत्तर त्याचं त्याला द्यायचं आहे. हे जसं आहे तसंच त्याचा मार्ग त्याला चालायचा आहे. फक्त त्याच्या ज्या कल्पना आहेत की असं केल्यावर होईल, तसं केलं, कल्पनांची जरूर नाही, तुमच्यामध्ये आहे. तेरा साई तुझमे आहे, तू जाग सके तू जाग. तर असं जर आपल्याला एकदा जर कळलेलं आहे की आपल्यामध्ये आहे, आता आपल्यात आहे म्हटल्यानंतर आता बाहेर जाण्याचा प्रश्न नाही, बसण्याचा प्रश्न आला, आत बघण्याचा प्रश्न आला. आत बघायचं म्हणजे बाहेरचे डोळे मिटले पाहिजेत तेव्हा आत बघता येईल. मग नुसते डोळे मिटून आत बघता येतं का? अडचणी लक्षात येतील ना. नुसतं ते जसं नवीन सुनेल सांगतात काय तुला येतच आहे तू कर वगैरे, तू करशीलच वगैरे असं करून, म्हणजे मग ते बरोबर अडकतं जाऊन तिथे. त्यांना ते काही सापडत नाही, मग ते हे होत नसतं, मग ते हे पोहे वापरायचे नसतात, पातळ वापरायचे, आम काय तम काय, ते सगळ्या अडचणी आल्यानंतर मग कळतं. तसं हे म्हणजे तुला माहीत नाही का वगैरे असं करून करतात. तर तसं इथं गुरु वगैरे काय करत नाही, पण ते सांगतात बरं का, पण ते तेवढं समजून घ्यावंच लागतं. मी समजून घेतलं की मग ते लक्षात येतं. नुसतं डोळे मिटून जग नाहीसं होत नाही, जग दिसायचं नाहीसं होतं. हे एवढंच एकदा गुरुनी सांगितलं की कळलं की डोळ्या मिटल्याने जग नाहीसं होत नाही, जग फक्त दिसायचं नाहीसं होतं. मग आता दिसायचं जे नाहीसं झालं आहे ते डोळे मिटल्यानंतर दिसतच असतं. म्हणजे डोळे मिटले तरी जग आहेच समोर. मग त्या कोणाचे काय त्याच्या डोक्यात शिरलेलं असेल ते त्याला दिसेल. तर ते त्याला जे दिसणार आहे ते कसं थांबवायचं आहे? म्हणजे त्यातून पुन्हा त्या रानातून मार्ग काढल्यासारखे आहे ते. तेव्हा सगळे रान काही तोडून तुम्हाला डोंगर मोकळा करून एकट्याला धाना बसायची अशी काही सोय नाही. म्हणजे सोय नाही म्हणजे नाहीच आहे ती, पण ते बरोबरच आहे. तर तशी काही सोय नाही, पण जंगलातून मार्ग काढून जायची सोय आहे शिखरावर. मग तो मार्ग कसा काढायचा आहे? मग आता ह्या सगळ्याचं काय करायचं? मग ते मिटले डोळे मिटल्यावर जे जग माझ्यासमोर उभं राहतं ते ह्या जगापेक्षा मोठं असतं. जसं स्वप्नामधलं जग प्रचंड असतं, त्याला सगळे कार्यकारण भावाचे नियमसुद्धा नाहीत. काही आकाशात जातो मनुष्य काय, आपण स्वतः आकाशात जातो काय, तरंगतो काय, खाली येतो काय. म्हणजे तसल्या ठिकाणी आपण काय करायचं हे जसं सांगावं लागतं, तिथे त्याची जाग देणं आहे. इथे तसं त्याला मार्ग सांगणं आहे की ह्याच्यातल्या ह्या जी काही वाट आहे त्याच्यातून कसं जावं. आता हे सगळं उभं राहणार आहे, ठीक आहे, डोळे मिटल्यावरती उभं राहिलं. मला त्याला किंमत किती द्यायची, मी त्याच्यावर विचार किती करायचा, त्यात जे काय आठवते, समजा भूतकाळातलं आठवते किंवा आपल्या काय भविष्यकाळातल्या गोष्टी आठवतात किंवा कोणाला तरी काहीतरी होत असतं त्याची त्यावेळेला नेमकी आठवण होते त्याला. सगळं थांबलं की नाही, बाकीचं जर थांबवलं ना सगळं की आतलं हे चित्रपट सुरू होतो. मग तो सुरू झाला की मग तो कसा थांबवायचा, ती तेवढे मार्ग आहे. जंगलातून मार्ग काढतात. आपल्याला जंगल पार झाल्याचे कारण आहे, मग ते व्हायची सोय आहे.
ते तेच सांगतात सगळं. त्या उपाधी बाकीच्या कमी करायला सांगतात, ते सगळं कमी करायला सांगतात, ते तेवढ्यासाठीच सांगतात. फक्त हाही सरावाचा भाग आहे. एका दिवसात माणसाला काही स्वयंपाक शिकता आला नाही, साधा स्वयंपाक आहे तरी त्याला तो 10 दिवस करावा लागतो, महिना करावा लागतो, कुणाकुणा 6 महिने सराव आहे, त्याच्यानंतर त्यांना यायला लागतं. मग इथे ह्याला काहीतरी वेळ लागेल ना, कारण हे तर सूक्ष्माचं काम आहे. जिथे सगळ्याचं सारभूत असलेलं जे मनुष्य जन्माचं काम आहे, तो समाधान आहे, ते जर मिळणार आहे तर त्याच्यासाठी त्याला काहीतरी त्याचा एक सराव असेल. आता चित्ताची जेवढी अनुकूलता असेल तेवढं काम लवकर होईल. जेवढी चित्ताची प्रतिकूलता असेल, जेवढं आपल्याला इतर गोष्टींचं आकर्षण जास्त असेल, कशाचंही असेल, चांगलं वाईट त्याला काय नाव देण्यात अर्थ नाही, ते जे काय असेल त्याचं आकर्षण जेवढं जास्त आहे तेवढा वेळ जास्त लागणार. जितकं ते कमी असेल तितकं, म्हणून काही माणसांची प्रगती पटपट होते आणि काही माणसं कोठाळात राहिले असतात. त्याचं कारण काय, ते त्याचं मोकळं नाही आहे. ते मोकळं करून घेण्यासाठी हे वेगवेगळे मार्ग आहेत, पारायण आहेत, हे आहेत, हे सगळे जे मार्ग आहेत, ध्यान आहेत, अमक आहेत, तमक आहेत, जर त्याला जो मानवेल तो, मग तो मानवणारा प्रकार कुठला, ह्याला काय शिकवा, काय सांगावं, हे जे सांगतात ते सांगतात तेवढं घ्यावं लागतं. मग ते केल्यानंतर करायचं काम आपलं आहे, पण करायसाठी आणखीन काय लागत नाही ही जी खात्री दिली आपल्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. किमान त्याला काय लागत नाही एवढं जरी जाणलं तरी जागण्याचं काम सुरू होईल आणि सोपं होईल. एकदा जो जागा झाला त्याला ते सापडतात, ह्याचा काही प्रश्नच नाही. जो तिल माही तेल है, जो तिल माही तेल है, जो चकमक में जो तिल माही तेल है, जो तिल माही तेल है, जो चकमक में जो चकमक में जो तिल माही तेल है, जो चकमक में तेरा साई तुझ में है तू, तेरा साई तुझ में है तू, जाग सके तो जाग तू, जाग सके तो जाग तू, जाग सके तो जानकी जीवन स्मरण जय जय राम.